विमान प्रवासादरम्यान फडणवीसांसोबत उच्चस्तरीय चर्चा झाली। यवतमाळ दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांचं विधान, काल ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास। ठाकरे फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासानंतर मंत्री उदय सामंतांचं व्हॉट्सअॅप स्टेटसवर फडणवीस शिंदेंचा एकत्र फोटो। योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही, अशा आशयाचं स्टेटस। ऑपरेशन टायगर 3.0 साठी शिंदेंच्या शिवसेनेचे 5 शिलेदार ठरले। उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे, दादा भुसेंवर जबाबदारी। ठाकरेंचे आमदार फोडण्याची जबाबदारी, विश्वसनीय सूत्रांची पुढारी न्यूजला माहिती। पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलाची शक्यता। धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळण्याची शक्यता। खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचीही शक्यता। सिया आणि चेतनची रात्री लोहगड परिसरात चौकशी। कोणत्या मार्गाने लोहगडावर गेले याची चौकशी। सिया चेतनची क्रिकेट सामन्यादरम्यान ओळख, तर सियाच्या आईवडिलांची पोलिसांकडून चौकशी। 30 जूनपर्यंत कोकणातच पावसाचा जोर राहणार। उर्वरित भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। जुलैमध्ये मात्र राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज। मुंबईतील धरणांमध्ये अवघा 7% पाणीसाठा। जून महिना संपत आला तरी धरण क्षेत्रात कोरडेपणाच। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता। जलजीवन मिशनसाठी राज्य सरकार देणार 22,898 कोटींचा निधी। केंद्र सरकारनं हात आखडल्यानं राज्याच्या तिजोरीवर बोजा। ग्रामीण भागातील पाणी योजनांसाठी राज्य सरकारचा स्वनिधी। शेतकरी कर्जमाफीच्या अटी काढा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी 29 जूनला रस्त्यावर उतरणार। आमदार रोहित पवारांचा सरकारला इशारा। 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, रोहित पवारांचा आरोप। रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा। नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा। किल्ले विशाळगडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन। ॲपलच्या विविध डिव्हायसेस तब्बल 42% महागल्या। मॅकबुक आणि आयपॅडच्या किमतीत 20 ते 42% वाढ। मॅकबुक प्रोची किंमत तब्बल 3 लाखांच्या आसपास। AI तंत्रज्ञानामुळे मेमरी चिप्सच्या किमती वाढ झाल्यानं निर्णय। अमेरिका इराण यांच्यात तणाव पुन्हा वाढला। शस्त्रसंधी असताना इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा हल्ले। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर इराणचा हल्ला। अमेरिकेचा इराणमधील सिरिकवर हल्ला। व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 4,300हून अधिक जखमी, 39,000 जण बेपत्ता। व्हेनेझुएलामधील हा गेल्या 126 वर्षातील सर्वात मोठा भूकंप।